इंग्रजी बोलत असताना डू कधी वापरायचे आणि डज कधी वापरायचे हे तुम्हाला माहिती आहे का? डू आणि डज दोन्हीही हेल्पिंग वर्ब्स आहेत, पण ते वेगवेगळ्या सब्जेक्ट सोबत वापरले जातात, म्हणजे कर्त्या सोबत वापरले जातात. म्हणजे ज्या वेळा मी आय, वी, यू आणि दे हे सब्जेक्ट्स वापरतो त्यावेळेला मला डू वापरावं लागेल आणि डज वापरत असताना मला ही, शी, इट नंतर डज वापरावे लागेल. कारण ही, शी, इट हे तृतीय पुरुषी एकवचनी आहेत, त्यामुळे आपल्याला डज हे ही, शी, इट नंतर वापरावं लागेल. डू चे उदाहरण बघायचे झाले तर आय डू एक्सरसाइज डेली, दे डू देअर होमवर्क इन द क्लास. आणि डज चे उदाहरण बघायचे झाले तर प्रिया डज योगा और शी डज हर मेकअप. लाईक दिस. अशा पद्धतीने तुम्ही डू आणि डज चा वापर करू शकता. डू आणि डज हे प्रश्न विचारताना कसे वापरायचे तर तुम्ही डू चा वापर करून डू यू नो दिस, डू यू हॅव अ पेन अशा पद्धतीने प्रश्न विचारू शकता. तेच डज चा वापर करून प्रश्न कसे विचारायचे? डज शी हॅव अ फोन, डज ही प्ले क्रिकेट, डज इट वर्क. तुम्ही अशा पद्धतीने प्रश्न विचारू शकता. डू आणि डज चा वापर प्रश्न आणि स्टेटमेंट मध्ये दोन्ही मध्ये आपण बघितला. अशाच पद्धतीच्या आणखी टिप्स साठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.